सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बघूया। अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी फडणवीसांच्या सांगण्यावरूनच मारहाण केली या आरोपांचा पुनरुच्चार जरांगेंनी केलाय। सरकारने मुंबईत येण्याची वेळ आणू नये, एकदा मुंबईकडे निघालो की माघार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। आणि आताही तुम्ही फडणवीसांना इशारा दिला, का बरं देवेंद्र फडणवीस टार्गेट? तुम्ही तोडून काढलो, गोळ्या घातल्या, इटाने मारायला लावलं पोलिसांना, हे खूप वाईट कृत्य आहे। असं नाही व्हायला पाहिजे। ते घडून आलं ना, का घडलं? काय केलं माया माऊलीने, काय केलं पोरात? तुम्ही मराठा समाज कोणी घडवलं हे? देवेंद्र फडणवीस। त्यांनी तर आदेश दिले नसतील, किंवा त्यांनी थेट आदेश दिले असं एवढे टप्पर आहे काय? एवढी टप्पर आहे आयजीची निस्पिनची? मराठ्यांवरती हल्ला करायचा, मराठ्यांवरती हल्ला घडून आणणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचं राज्य संपवून घेणं आहे आणि मोदी साहेबांचंही राज्य संपवणं आहे। पहिल्या जो अध्यादेश निघाला, परत त्याच्यावरच मी येतोय, त्याच्यामध्ये फसवणूक झाली असं तुम्ही म्हणताय। तो अध्यादेश काढताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, मग फसवणूक कुणी केली? ती जी अधिसूचना काढली ती त्यावेळेची योग्य होती, कारण पुन्हा अंमलबजावणी झाली, अंमलबजावणीत फसवणूक झाली की त्यांनी 6 महिन्याच्या आत बंधन करायचे। कायद्याचा रूल सांगतो, संविधानाचा रूल सांगतो, तिन्ही कायदेमंडळ तेच सांगतात आणि तिन्ही कायदेमंडळ अस्तित्वात होती, विधानसभा होती, विधान परिषद होती, तिन्ही ऍक्टिव्ह होते। तरीही 6 महिन्याच्या आत त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं होतं, त्यांनी केली नाही, तिथं फक्त फसवणूक झाली। पण वाशीतला विषय जो झालेला आहे सगळ्यात वेळेस अधिसूचनेचा, ती बरोबर ट्रॅक आहे। त्याशिवाय ओबीसी आरक्षणात कोणालाच जाता येत नाही, मराठ्यालाच नाही, कोणालाच जाता येत।